तर पब्लिक हे बघा हे पूर्ण बनवलेलं आहे अशा पद्धतीनं. चला आता आणि समोरच बसताना काय बरं का पब्लिक. हो त्याच्या समोरच या एवढ्या नांगण्याच्या समोरच एक बसस्थानक पण आहे हे बघा. आणि आता खूप जोरसे पाऊस आलाय आणि म्हणून आपल्याला इथनं जाणं जरुरीच आहे. नाही गेलो तर मग विषय होऊन जाईल. नाही गेलो तर खूप मोठा विषय होईल पब्लिक. म्हणजे मी पण भिजल, तुमचा भावराव पण भिजल आणि आपले मेन म्हणजे आपले बुक सोबत आहे ते पण भिजल झाले. पण आपण आता आवडा नांगणं क्रॉस करून आपण जातो आपल्या घराकडे. आता माहीत नाही आता किती जोरचं पाऊस येईल आणि किती ठिकाणी आम्ही भिजणार आहे. जर का जोरचा पाऊस आला तर आपण कुठेतरी थांबणार आहे, कारण आपण भिजायचं नको. ऑलरेडी माझं नाक पण लाल झालं म्हणजे आता हळूहळू कानं पण लाल होणार आहे. कारण का म्हणजे ऑलरेडी एक तर दिवसामध्ये पावसामध्ये पण आपलं संभाजीनगरमध्ये जायचं आहे. आता देवस्थानचं दर्शन त्याच्यामध्ये देवस्थान योग्यच आहे. आणि जर वेळ भेटला पब्लिक तर मी तुम्हाला परत अशा कंटेंटमध्ये लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये आणखी मंदिर क्षेत्र दाखवून, तीर्थक्षेत्र दाखवून सध्या वेळ काढून एक व्हिडिओ बनवते मी. कारण का आता थोडा वेळ आहे. आता परत वापस गेलो तर परत माझं शेड्यूल तगडं होणार आहे. नंतर मग मला 1 मिनिट पण बोलायला वेळ नाही राहणार. हे बघा रस्त्यावर डायरेक्ट पाणी आहे आणि असल्या पाण्यामधून गाड्या चालवणं म्हणजे एकदम रिस्क नाही तर रिस्कपेक्षा खूपच मोठं आहे. पण जाऊ दे, आपला मोबाईल आहे वॉटरप्रूफ असल्यामुळे पावसामध्ये काय ह्याला होत नाही. आणि मग तर दुसरं असतं ना पब्लिक तो मोबाईल मग काय नाही, मग तुम्हाला काय दाखवलं नसतं पण दाखवलं असतं. कारण आपल्या भावराचा मोबाईल कुठे गेला, टेक्नॉलॉजी या म्हणजे मोबाईल घेतला असता. पण विषय हा झाला की आपल्या पप्पाचे उपकार, त्यांनी आपल्याला मोबाईल दिला आणि त्या मोबाईलवर आपण शूट करतोय. आणि मला माहिती आहे हे बघा पुढं रस्ता तर बघा कसलं आहे, पाणी बघा डायरेक्ट. आता तो लेट्स गो पब्लिक. पाऊस जास्तच येतोय आणि आता फायनली मला मोबाईल घेऊन एक खिशामध्ये, कारण का मला देवस्थान आहे. देवस्थान आहे पुढे. बरं पब्लिक पुढे आणखी एक देवस्थान आहे आणि ते देवस्थान तुम्हाला दाखवायचे. तर बघू आपण ते देवस्थान आता कोणते ते पण चला दाखवावं लागेल आता. कारण का एवढ्या पावसामध्ये म्हणजे हे बघा वाणिज्य विद्यालय हां कॉलेज आहे म्हणजे औंढा नागनाथ विद्यालय. आणि हे अशा काहीतरी हे सगळे टुरिस्ट लोक आहे बरं का पब्लिक. हे जे मोठ्या मोठ्या गाड्या जायला ते सगळे टुरिस्ट आहे. टू व्हीलर आले फक्त इथलेच आहेत प्रॉपरचे. पण हे जे प्रॉपरचे गाड्यामधले लोक आहे ना, सो लेट्स बघायचे जे गाड्यामधले लोक आहेत ते सगळे इथलेच आहेत. म्हणून त्यांना काय जास्त प्रॉब्लेम ते फिरायला येतात. त्यांना मजा एकदम आपल्या डोंगर भागामध्ये आणि हिरवळ. तर पब्लिक आता रस्त्याच्या साईडने हिरवळ पण झालेली आहे आणि डोंगर भाग पण हिरवळ झालेला आहे. तर आपण पण आता खूप मोठ्या टेकडीला जाणार आहे फिरायला. कारण का अशा पावसामध्येच खरं टुरिस्टपणाचा आनंद घेता येतोय. आणि त्याच्यातून एखादा चित्ता आला सोबत मग तर आपला कंटेंट डायरेक्ट व्हायरलच होणार असा विषय. तर पब्लिक व्हायरलचा काही विषय नाही. व्हायरल तुम्हीच हां इकडे यायचं. हां पब्लिक आहे एक ट्रँगल आहे दिसला असला खतरनाक आहे ना पब्लिक. इथून जाताना काय आहे बघा, येत्या वेळेस काय नाही वाटणार पण जाताना बापरे बाबा गाड्या डायरेक्ट स्लिप नाही तर स्लिपपेक्षा हे बघा हे एक मंदिर आहे छोटंसं. गाड्या स्लिप नाही तर पब्लिक स्लिपपेक्षा जास्त खतरनाक स्लिप होत्या गाड्या. तरी पण आपलं ब्लॉग चालूच आहे. सगळ्या रस्त्यावर आपल्याला फक्त कारण काय बघून आपल्याला तुझ्या फरक नाही पडत आणि आपण लोक काय बोलतील विचार पण नाही करायचा. कारण का आपली शेवटचा डायरेक्ट पुण्यामध्ये आपण जन्मताना पण एकटा जन्म घेतला आणि मारताना पण आपल्याला एकटीच मारायचं. वाव हे काय हे मंगल कार्यालय. मग हे बघा मावशी कशा बसल्या बिचारे. हां ते हे मावशी म्हणते मी हे करू नको. ते खालच्या रे